बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? एकदम छान मजेत ना? पर्डिकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आता आपण सॉल्व एक्झाम्पल बघणार आहे जे 1.3 पर्यंतचे आपले लेक्चर झालेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत 1.4च्या सुरुवातीला जे सॉल्व एक्झाम्पल दिलेले असतात त्याचे दोन एक्झाम्पल बघूया. आता हे मी ड्रॉ केलेले आहे याच्यावरती व्हाईट बोर्डावरती, तर आपण बघूया. बघा, छान प्रकारे अभ्यास करा, मार्क मिळवा आणि गणित न समजल्यास तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचारा वाटल्यास, आणि तुम्ही व्हिडिओ सुद्धा पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला माहिती होणार. सॉल्व एक्झाम्पल म्हणून दिलेलं आपल्याला 10 क्लास जॉमेट्रिक सिमिलॅरिटीज, कशाचे विद्यार्थी मित्रांनो? सिमिलॅरिटीचे आपण सॉल्व एक्झाम्पल बघत आहोत. यामध्ये त्याचा स्क्वेअर म्हणजे जे स्क्वेअर दिलेला असेल त्यांचा स्क्वेअर हा कशाचा आहे हे आपल्याला बघावं लागते विद्यार्थी मित्रांनो. तर एकदम सोप्या भाषेमध्ये दोन ट्रँगल दिलेले असतील, एक ट्रँगल दिलेलं असेल, त्यांची फाइंड आउट द व्हॅल्यू दिलेली असेल, तर ती व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला स्क्वेअर दिलेला असेल, मग त्यांचा स्क्वेअर आपण बघायचा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे सुरुवातीला, तसं बुक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तर तुम्ही बुक्समध्ये सुद्धा पाहू शकता आणि त्यांनी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. त्या पद्धतीनेच आहे, एकदम साध्या पद्धतीने. सिमिलॅरिटीचे ट्रँगल दिलेले आहेत दोन, म्हणजे एकदम समरूपतेचे दोन ट्रँगल आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की बा ए बी हा ए बी आणि पी क्यू म्हणजेच बघा ए बी सी आहे ना. त्यानंतर त्यांनी दिलेलं आपल्याला पुन्हा पी क्यू आणि आर आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन समरूपतेचे दोन ट्रँगल दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. तर त्यांनी सांगितलं की बा एबीसी पूर्ण हा 16 आहे आणि त्यानंतर पी क्यू हा 25. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेशो, म्हणजे यांचा रेशो, जो रेशो आहे तो एबीचा आणि पी क्यूचा रेशो सांगा ना. म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे त्यांनी की बा त्यांचा स्क्वेअर मध्ये रेशो किती असू शकतो अशा पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत. तर हे जे दिलेलं आहे त्यांनी ट्रँगल्स ए बी सी, सिमिलॅरिटी ट्रँगल्स पी क्यू आर. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर त्यानंतर आता आपल्याला बघा, आता आपण दाखवू यांना ट्रँगल ट्रँगल्स ए बी सी अपॉन ए ट्रँगल्स पी क्यू आर. काय दाखवायचं आपल्याला? पी क्यू आर. त्यानंतर आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की काय सांगितलेलं आहे, ए बी डिवायडेड बाय पी आणि क्यू आहे ना विद्यार्थी मित्रांनो, पी आणि क्यू. तर हे बघा, आपण हे काय करू, आता इथं खाली लिहू म्हणजे तुम्हाला, नाही तर इथे शॉर्टकटमध्ये दाखवतो तुम्हाला, बुक्समध्ये आहेच दिलेलं, काय टेन्शन नाही, बुक्समध्ये बघून घ्या. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलॅरिटी ट्रँगल्स आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, थेरम एरिया सिमिलॅरिटी ट्रँगल्स, थेरम एरिया सिमिलॅरिटी ट्रँगल्स. आता व्हाईट बोर्ड छोटा असल्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. थेरम एरिया सिमिलॅरिटी ट्रँगल्स बुक्समध्ये आहे दिलेला फुल फॉर्म त्याचा, तुम्ही बघून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला आता आपण बघूया की हे जे दिलेलं आहे त्यांनी ए बी आणि हा पी क्यू हा जो आहे हा आपल्याला सांगितलेला आहे बा त्यांनी की बा ए बी पूर्ण टोटल दाखवायचा. आता त्यांना आपल्याला त्यांचा 16 आहे ना अँड 25. मग आता त्यांनी पुन्हा दाखवायचं आपल्याला ए बी याचा स्क्वेअर करायचा विद्यार्थी मित्रांनो, आणि पी क्यू यांचा सुद्धा स्क्वेअर करायचा. हे थोडीशी मेथड मी खाली म्हणजे खालच्या याच्यामध्ये दाखवली, पुस्तकात थोडीशी सेम याच्यामध्ये दाखवलेले आहे त्यांनी. तर बघा त्याचा स्क्वेअर केला. आता हा जो स्क्वेअर आहे, मग आता 16 अँड 25 यांचा स्क्वेअर अगर काढायचा म्हटलं तुम्हाला, तर ए बी राहणार, म्हणजे ए बी आहे तुमचा 16 आणि पी क्यू आहे तुमचा 25. याचा अर्थ 16चा ए बी डिवायडेड बाय पी क्यू, म्हणजेच किती आहे, 16 कशाचा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो? 4चा आहे ना. 4चा 16 म्हणजेच इथं 4, आणि 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5चा, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो किती आहे ना? 5. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच इथं दाखवायचं टेकिंग स्क्वेअर रूट. काय दाखवायचं तुम्हाला? टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग
स्क्वेअर रूट. एकदम सोप्या भाषेमध्ये बघा, काही जास्त म्हणजे तसं कठीण गणित नाही आहे. प्रॅक्टिस 1.4 एकदम सोपी प्रमाणात आहे. त्यामुळे फक्त स्क्वेअर तुम्ही त्याचे पाठ करा. 1 पासून तर 20 पर्यंत किंवा 30 पर्यंत स्क्वेअर हे पाठ असले पाहिजे. तुम्ही लर्न करा. ते लर्न असल्यामुळे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने मार्क मिळतील आणि लवकरात लवकर तुम्हाला पेपर सोडवता येणार. बघा, तर याचा अर्थ टेकिंग फाईंड आउट आपण AB PQ हा हे जी व्हॅल्यू दिली त्यांनी सांगितलेली होती 4 आणि 5. ओके, आलं लक्षात. त्याचप्रमाणे आता आपल्याला काय दिलेला विद्यार्थी मित्रांनो, सेकंड रेशो ऑफ क्रॉसपॉन्डिंग साइड अप टू सिमिलॅरिटी ट्रायंगल्स इज 2.5 हा त्यांचा रेशो आहे. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2.5 आहे की नाही. हा, नंतर इफ द एरिया ऑफ द स्मॉल ट्रायंगल्स इज 64 स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर CM. बघा, दॅन व्हॉट इज द एरिया ऑफ द बिग ट्रायंगल्स. म्हणजे याचा अर्थ 64 हा 2.5 हा रेशो दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 64 हा पहिल्या सुरुवातीला त्यांचा APQचा जो स्क्वेअर आहे त्याचा CM हा बिग आहे म्हणतो. तो काय म्हणतो? तो बिग म्हणजे खूप मोठा. तर तो किती असणार, म्हणजे त्या ट्रायंगलचा बिग किती असायला पाहिजे. ओके, तर आता ABC पेक्षा तो PQR हा मोठा असेल, आहे की नाही. हा, तर आपल्याला बुक्स मध्ये आपण बघूया. त्यांनी सॉल्व एक्झाम्पल म्हणून दिलेला सम दॅट ट्रायंगल ABC सिमिलॅरिटी ट्रायंगल्स PQ. हा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, assume that triangles ABC similarity triangles PQR आहे विद्यार्थी मित्रांनो. हा, म्हणजे ABC 64 स्क्वेअर असेल तर PQR बिग आहे, त्यापेक्षा खूप मोठा आहे. हा, तर तो 4 पट मोठा असेल. तर आपण तो काढूया. तो कसा काढायचा बघा. हे सिमिलॅरिटी ट्रायंगल्स आपण दाखवला. त्यानंतर आता आपण ट्रायंगल्स ABC त्याला डिवायडेड बाय ट्रायंगल्स PQR. त्यांचा रेशो किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? किती सांगितला त्यांनी रेशो? आपल्याला रेशो सांगितलेला आहे बघा 2.5. याचा अर्थ 2 यांचा स्क्वेअर आणि 5 हा स्क्वेअर. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, 2 चा स्क्वेअर 4 असतो आणि 5 चा स्क्वेअर किती आहे? 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25. 5 चा स्क्वेअर 25. बघा, आता त्यांनी तुम्हाला म्हणजे या पद्धतीने बुक्स मध्ये आहे तुमचा रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलॅरिटी ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलॅरिटी ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलॅरिटी ट्रायंगल्स. विद्यार्थी मित्रांनो बरोबर लिहून घ्यायचा. त्यानंतर बघा, आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं, बिग त्यापेक्षा खूप मोठा आहे, अजून ते काढलेला नाही. याचा अर्थ फक्त आपण यांचा 2 आणि 5 चा काय दाखवलेला स्क्वेअर. ओके मित्रांनो, बघा आता मग एबीसी किती सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? त्यांनी आपल्याला 64 किती सांगितलेला आहे? 64 आहे सांगितलेला. हा, तुम्हाला काढायचा आहे तो ट्रायंगल्स PQR. 4 डिवायडेड बाय 25. 4 डिवायडेड बाय 25. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं त्यांचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आता आपण. 4 into ट्रायंगल्स PQR is equal to 64 divided by 25. त्यानंतर ट्रायंगल्स PQR 64 into 25 divided by 4. ओके, म्हणजे ट्रायंगल्स PQR. आता 64 into 25 किती येते विद्यार्थी मित्रांनो? 64 into 25. टेबल पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो.
25 फोरचा 100 0 10 राहिले 25 6चा किती होतो 25 6चा पटकन सांगा कमेंट मध्ये पटकन त्वरित मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो कोणाकोणाला येते 25 6चा किती येतो 150 किती आहे ना 50 आणि हे 10 काय करायचे यामध्ये लॉस करायचे म्हणजेच 160 1600 मग 1600 डिवाइडेड बाय 4 ए ट्रायंगल्स PQR यांचं डिवायडेशन आता डिवायडेशन करताना विद्यार्थी मित्रांनो 64 सोप्या याच्यामध्ये 4 चा 16 होतो 4 चा किती होतो विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला 160 हे 4 मी तुम्हाला डिवायडेशन सुद्धा दाखवत आहे यासाठी की तुम्हाला ते जमलं पाहिजे पण आता आपल्या टेबलमध्ये 16 आहे का 4 च्या टेबलला 16 आहे हो आहे 4 चा 16 0 आणि 0 आणि हे 2 0 उरले किती 0 उरले 2 तिथं ते चिपकून द्यायचे बिलकुल बिंदास इथे लिहायचे 400 म्हणजेच आपला हा जो आलेला आहे हा 400 किती आला विद्यार्थी मित्रांनो 400 मग तुम्ही खाली दाखवत वाटल्यास एरिया ऑफ बिग ट्रायंगल्स आहे की नाही ट्रायंगल 400 स्क्वेअर मीटर ओके एरिया ऑफ बिग ट्रायंगल 400 स्क्वेअर सेंटीमीटर्स सेंटीमीटर आपण काढलेला आहे तो वरती 64 सेंटीमीटर होता म्हणजे ते ABC तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा लाईक करा म्हणजे मला माहिती होणार की माझ्या विद्यार्थ्यांना माझी व्हिडिओ आवडत आहे आणि समजत आहे तुम्ही मला असा साथ देत राहा म्हणजे माझ्यापर्यंत तुमचं प्रेम पोहोचू द्या म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले पाहिजे त्यासाठी मी भरपूर मेहनत घेईन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला समजत असेल त्या पद्धतीने मला विचारा मी तुम्हाला कमेंट करून सांगेल ओके बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या काढला विद्यार्थी मित्रांनो जय भोलेनाथ